तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही निघालो आहे. माझा मित्र आला आहे त्यामुळे गुहागरला फिरायला. जो बिचारा 6:30 वाजले असून तयार होऊन बसला आहे आणि मला हे सगळं शोधायपर्यंत पूर्ण वेळ गेला आहे. त्यामुळे चिडला आहे माझ्यावर तो. आता गाड मारायला आता मला शिव्या गाड पाठवस्तवर. हे पाऊस पडलाय, पाऊस पडलाय. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, पाऊस पडलाय, कॅन्सल. बिचारा कधी असून तयार झाला होता आणि माझंच आवरलं नव्हतं. यायला कायच भेटत नव्हतं. सोडा कडायला पण चार्जिंग नव्हती. म्हणजे रात्री तयारी करून ठेवायची सोडून मी दिवसा गेलो करायला सगळं. त्यामुळे भाई पिसाळलं. गिअर अडकला होता बँडी. हा बघ, हा कोणाचा आलाय? लॅब्रो आहे तो, लॅब आहे. हां माझा जर्मन पण सोडू काय असाच रस्त्यावर? हाय मित्र, हाय. इथं का बसला एकटाच? हे शे, बाय बाय. येतोच गुहागरला. चला मित्रांनो, जाऊया आता गुहागरला. तर मित्रांनो, काय म्हणताय, बाईक घेऊया का आपण नवीन? माझ्या तर एममध्ये आहे 390, ड्यूक 390. पण मम्मी म्हणते ती बाईक घेण्यापेक्षा 4 व्हीलर घेतलेली का वाईट आहे. सिम्बाला पण फिरवता येईल याचा विचार करून थोडं थांबलो आहे मी. नाही तर बाईक काढली असती. बाईकला काही जास्त खर्च असतो. तर आपण पण आता व्हिडिओ नॉर्मली मराठीतच करतो आणि आज थोडंसं हिंदीमध्ये बोलायला ट्राय करतो. हिंदी तर आपल्याला शाळेमध्ये शिकलो आहे, ती कधी कोणाशी बोलण्याची वेळ आली नाही. महाराष्ट्रात राहतो आहे त्यामुळे हिंदी बोलायची गरज भासतच नाही मुळात. तो ये जो अपनी एफजेड है, मेरी वर्जन 3 है. तो गाइज जो इसका प्राइस है 1.5 लाख या 1,64,000 ऐसा जो प्राइस है इसका, इस रेंज में एफजेड जितना बड़ा टायर कोई भी नई कंपनी प्रोवाइड कर सकती है आपको. और इसको कितना भी लिटाओ, ऐसा लीन करो तो कुछ प्रॉब्लम नहीं आता इसमें. आप अगर स्पीड में हो, बहुत स्पीड में हो, अचानक आपकी गाड़ी रोड के नीचे उतर गई तो जो बाकी गाड़ी ऐसे होती है ना, ये वैसे भी नहीं करती. सीधा चलती है अपने रोज रास्ते से, रास्ता बिल्कुल नहीं छोड़ती. कितना भी उसको लिटाओ पिटाओ, कुछ भी करो, भगाओ. लेकिन एक ही दिक्कत है दोस्तों कि गाड़ी मस्त है, मस्त है, एवरेज भी मस्त है. इतना टायर बड़ा होके भी एवरेज भी मस्त, सब मस्त है. लेकिन इसके जो कॉम्पिटिटर है अलग वाले, जो उनका स्पीड है और इस स्पीड में, इस गाड़ी के स्पीड में थोड़ा मार खाती है. ये पीछे रहती है, इतना भगती नहीं है. लेकिन ज़्यादा भगाने से अच्छा अपनी सेफ्टी इम्पोर्टेंट है. इसलिए से मैंने ये गाड़ी लिया है. या ऐसा प्रॉब्लम रहता है इधर कोकण में, ऐसा गाड़ी भगाओगे ना तो रोड छोटे रहते और ये जो अपनी गौ माता है वो बीच में आती है. अपने फ़न के लिए उनको तकलीफ़ नहीं देनी चाहिए. जो भी गाड़ी चलाते हैं, भगाओ, मस्त मज़ा करो. भगाने के लिए आपने वो इतनी बड़ी सीसी की गाड़ी ली होंगी, कार होगी या स्पोर्ट्स बाइक होगी, सुपर बाइक्स होंगी. भगाओ, आराम से भगाओ, मज़ा करो. लेकिन सीधे रास्ते में, जहाँ पे हाईवे रहता है पूरा, ये भी हाईवे ही है लेकिन नॉर्मल हाईवे है. इधर ऐसे ये जो गौ माता है, प्राणी रहते हैं, वो ऐसे घूमते रहते हैं बीच बीच में. मंदिर मस्त है, भोले बाबा का मंदिर है.
ये गुहागर पुलिस स्टेशन, पीछे इसके बीच है बराबर। शिवाय माझे व्ह्यूअर्स कमी करून टाकशील लगेच पक्कन. तर मित्रांनो फायनली गुहागरला पोचलोय आम्ही. सुस्वागतम. बघा हा बँगलोरचा ब्लॉगर इंग्लिशवाला. आम्ही इंग्लिशमध्ये याचं बघतो, ब्लॉग चालू करतो, समजत तर झाट नाही आम्हाला काय. तरी पण हा बँगलोरचा ब्लॉगर आहे जो कोकणात आला आहे आपल्या हबीबी बनून. तर हे सुंदर असं गुहागर बीच. हा बघा खोटा आहे की खरा आहे रे? हाय असं काय मग एकदम नोरासारखं उभा राहिला, नोरापते. ए उंट, हे त्याचे ओढ बघ येड्या. ते पोरी तोंड करतात ना असं करून, तसं त्यानं तो ओट केला नाही. हे उंटा, ए मित्र, काय समजत नाही त्याला. हळूच बघतोय त्यानंतर त्याचे ओठ दाखवून आलं. हा बघा हे ओठ बघा. ई कसा पण दिसतोय तर. कोणाची आठवण आली बघून? काय नाही एवढं वाईट नाही रे कोण. वास मारतोय काय. असू दे रे बिचारा, त्याला खायला पण घालत नाही वाटतं बिचाऱ्याला. बस की मित्रा खाली. पण समोर. हा हा बघा क्रिकेटर बघा. बिचारा उंटांचे हाल आहेत. माझ्याकडे एकच बॅटरी आहे आणि मी अजून पण तो चालू ठेवला. थोड्या वेळ बंद करायला पाहिजे मला. चार्जिंगला लावायला लागेल ना. पॉवर बँक आहे आपल्याकडे. हा चार्जिंग लावू शकतो मग काढून ठेवून. तर हे काय टाकलंय, प्लॅस्टिक बिस्टिक टाकू नका असं सांगतात. कासव पकडू नका, काय कासवांवर बॅटऱ्या मारू नका. स्पोर्ट्स आहे, ऍडव्हेंचर स्पोर्ट आहेत. हा हे बघा हबीबी गुहागर बीच, नाही सॉरी दुबई बीच. पांढऱ्या मातीचा दुबई बीच बघा. आहे काय तुझ्या बँगलोरला असं बीच आहे काय बँगलोरला तुझ्या? बँगलोरला काय आहे माहितीये का, एक दगड टाकतात आणि त्याला डोंगराचं नाव देतात. नंदी हिल्स, मंदारगिरी हिल्स, SRS हिल्स. एकच दगड असतो मोठा. वेगवेगळ्या साईडनी नाव काय. पण खालून चढायला गेला तासाभरात वर पोचून तिकडे पण उतरशील एवढू. त्यांना सह्याद्रीत घेऊन यायला पाहिजे. सह्याद्रीत घेऊन आलं की त्यांना कळेल ना, तेव्हा फाटेल ना, चढणार पण नाही त्याच्यावर. मग आमचा समुद्र जाशील तेवढा संपणार नाही. आमचं काय आहे, मी पण इथलाच आहे. तू हा चाकरमानी आहे बँगलोरचा, मुंबईचा नाही, बँगलोर चाकरमानी. तर हे समुद्र इथं जेटी बनवला नाही होती आपल्या भाषेत, ते जेटीची वाट लावून टाकलं समुद्रात. आणि हे सुंदर समुद्र आहे आणि आम्ही आहे. तर आता इंस्टा बंद करतो आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ करतो, आणि काय परत बंद होईल माझा कॅमेरा म्हणून. पॅन्ट काढायची, कपडे काढायचे, डायरेक्ट आत घुसायचं. कोणच्या पाण्याच्या रे, पाण्यात. अरे सकाळी पण माणसं कुठे सुलुलुलू. आपण पण असं राहायचं, असं उभं राहायचं, असं जलपरीसारखं जायचं आणि हे करायचं. असं हरती भेट तुला क्रिकेट खेळणार. कुठं आहे बँगलोरहून आलोय म्हणायचं. मी टाकणार पाण्यात बॉल, त्यांचा पहिलाच बॉल. ना काय फिल्डिंग करा. हे शूज खराब होती भाई. तर आम्ही आलोय फायनली समुद्रावर आणि गर्दी कमी आहे. संध्याकाळची जास्त गर्दी, असं सनसेट बघायला येतात लोक. आणि आज सकाळीच घेऊन आला, याला नाही आहेत कामधंदे, मला सगळे कामधंदे टाकून घेऊन आला इथे. तर हे असं पर्यटक लोकांसाठी आहे. स्पोर्ट्स असतात ते समुद्रातले, सी स्पोर्ट्स काय त्याला काय आहे, जो काय म्हणतात सी गेम्स काय आजच्या गावात काहीतरी आहे. काचकाराकडे खूप गेम्स आहेत. तर
खाली केले आणि आता आम्ही इथे उतरणार मस्त की उड्या मारायला. तिच्या आईला तो कोण आहे पाण्यात पुढपर्यंत. ए ते काय तर या समुद्राने आमची बॅग भिजवली आहे. हे बघा नशीब मोबाईल मध्ये पाणी नाही गेला, कालतीच आला होता. ए उचल की ते, मी शोध उचलते, उचल पकड. ए आई शपथ कवर पडलं. 2-3 शॉट घ्यायला काय गेलो आणि इथं कार्यक्रम झाला. ते हे जाऊन दे पाण्यात ट्रायपॉइंट. गो बाले भिजली. तर मित्रांनो इथं कांड झालाय आमच्या सोबत. एवढं डायरेक्ट खाली नको लय भिजली आहे. थांब. चप्पल हा चप्पल चप्पल नाही ते बॅग. लॅपटॉप आहे ना. हो झालंय मित्रांनो व्हिडिओ करून पोहून बिवून. आता आम्ही चाललोय पाण्याच्या बाहेर. पाण्याच्या बाहेर नाही. चल मी नाही वाजवते बॅग बिग. एक शॉट घेऊन जाऊया. चलताय मित्रांनो आमच्यासोबत इथं सुंदर अशा प्रकारे कांड झालाय. लॅपटॉप आहे आतमध्ये कंपनीने दिलेला. आशा करीन तो लॅपटॉप खराब नसेल झाला किंवा तो भिजला नसेल. तर मित्रांनो आता निघालोय. गाड्या चेंज झाल्या. इथला मित्र आलाय आणि तो मित्राची गाडी घेऊन गेला हिमालयन आणि त्याची पॅशन त्याला दिला नाही. हा तर फायनली गुहागरवरून निघालोय. बाय बाय गुहागर. आता हे गेलेत कुठल्या साईडला लवड्याचे बाल काय माहिती. तर इकडे आमच्या जुन्या आठवणी आहेत खूप. इथे मी लहान असताना पप्पांनी नारळाची बाग घेतली होती सांभाळायला. तर त्या टायमाला आम्ही त्या बागेतच राहायचो. तिथं मंदिर पण आहे भोलेबाबाचं. आणि हे कुठे गेले. हा हे इथंच आहेत. तर इथं आतमध्ये आम्ही राहायचो. ते बघा ते घर आतमध्ये जाऊन देत नाही ना. हां तर मित्रांनो इथं राहायचो आम्ही. पहिलं असं नव्हतं, आता थोडं सुधरवलंय. हे भोलेबाबाचं मंदिर आहे. तिथे मागे टॉयलेट बिलेट असायचं. त्याला तिथं खोपट्यात केला नाही. पहिली तसं ही विहीर. इथे मधमाशा भरपूर चावल्या होत्या मम्मीला. विहीर दाखवतो. काय दिसतच नाही. आणि हे भोलेबाबाचं मंदिर. आजमध्ये नको येतोय. अरे बंदच केलं. तर आतमध्ये काय जायला भेटणार नाही. हे बंद केलं नी मंदिर. जायचंय. हे बघा भोले बाबा. हे काय पहिलं मस्त मंदिर होतं जुनं एकदम.
चलो, भोले बाबा की जय, जय भोले बाबा, बाय बाय भोले बाबा. नंदी महाराज, नंदी महाराज. काय झालं? काय केला बाय? ही बघा नदी, पाणी सगळी गाळ साठलंय आता, सगळी गाळ आहे खाली. त्यात पोहायचंच का? नाही, पप्पा उतरायचे, पप्पा उतरायचे. तू नाही पोहायचं? मी लहान होतो लय तेव्हा, चड्डी पण नाही घालायचो. इथं राहायचो ना, त्या भूत दिसलेला पप्पांना गेटवर. भूत दिसलेला. इथं मसनवट आहे ना वाटते. ते सगळं मला मी विचार करतो, हा तिकडे कुठे घेऊन चाललाय मला. मस्त जायला. तर मित्रांनो, हा जो एरिया होता तो माझा बालपणीचा एरिया. हा बघ फरफटवीत चालला आहे चवलीनं. तर आलं तर मित्राच्या घरी. ए इथं कोण नाही राहत. सुलुलुलू आलेत. लहानपणीची आठवण जो इथं जास्त आठवणी होत्या माझ्या. तुझं घर का होतं, नवीन घर झालंय ना, तर तोंड बिंड व्हायला तरी भेटेल. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे. आणि हे जे गणपतीचं मंदिर आहे ना, म्हणजे असा इतिहास होता की समुद्राचं पाणी सारखं यायचं, इकडे लागायचं, वाडीत सारखं यायचं. तर ह्या गणपतीचं आता ह्या साईडला तोंड करून आहे गणपती, तो उलटा होता त्या साईडला तोंड करून. तर ते पाणी यायचं म्हणून एका बाबा कोणतरी भगत बिगत असं त्यानं सांगितलं की ते जो गणपतीचं हे आहे फेस आहे ते समुद्रासाठी नाही करा. तर जेव्हा तो मूर्ती हलवण्यात आली आणि परत स्थापन केली त्या साईडला तोंड करून, तेव्हा ते समुद्राचं पाणी सगळं त्या साईडला गेलं. तेव्हापासून इकडे भरती बिरती किती पण येऊन दे, पूर येऊन दे, आतमध्ये पाणी शिरत नाही वाड्यांमध्ये. म्हणजे पहिली खूप श्रद्धा वगैरे होती, पण आता सगळी हे झाले, पापं एवढीच झाली आहेत लोकांची की देव पण आता मदत करायला मागत नाही कोणाला. तर हे व्याडेश्वर मंदिर. इथून पण पप्पा माझे पडले होते, वरती कळस साफ करायला चढले होते ते पावसाळ्यातून. गुहागराची भरपूर आठवणी आहेत यार. तर हा मोडका पूल रात्रीचं खूप भयानक असतं या एरियात असं म्हणतात. पण परवा मी गेलो रात्रीचा, काही नाही वाटलं. पण तेव्हा 10 10:30 जास्तीत जास्त 11 11:30 टायमिंग असेल, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही त्या टायमिंगला. पण नंतर जर तुम्ही 12 नंतर गेलात तर खूप भयानक आहे असं म्हणतात. एवढं धावा बघितलीच नाही मी त्याला. ज्यूस पियाला थांबलाय. ज्यूस पिला दू, मोसंबी का?
मला आता ठोकली असे तुला, काय आता ठोकली असे माझ्या लक्षात नव्हता पुढे कोणाला? तुला. मला का? तू थांबला, स्लो झालास ना. लिंबू सरबत की उसाचा रस? लिंबू सरबत, हा? लिंबू. काय माहीत नाही. तर आता निघालोय, पटापट जायचं आहे. एम एकच आहे, घरी पटकन पोचून कामं करायची आहेत. चलो बाय बाय गाइस. चला आजचा व्लॉग किंवा आजची छोटीशी व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय, टेक केअर. लाईट गेली आहे, लाईट गेली.